कधी आराखडा गेला नाही. लक्षात ठेवा, हे लोकांना कळलं पाहिजे. मागच्या 10 वर्षामध्ये 200 कोटीच्या, तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करा आणि तुम्ही मला सांगा, या वेळेला आपण सरकारकडे जी मागणी केलेली आहे, एका वर्षामध्ये आपण 1200 कोटीचे प्रस्ताव तयार करून सरकारकडे या फक्त मतदारसंघाचं सांगतोय. जे परवा MSME लाईटीचा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये मोठा आहे. CMD बरोबर आमची जी बैठक झाली, जी मंत्री महोदयाने लावली, त्या बैठकीमध्ये बाकीचं राहू दे, पहिलं कुडाळ मालवणमध्ये जाऊन CMD ने आदेश दिले की पहिलं जाऊन सर्वे करा. आणि पहिला जो निधी आहे सामंत साहेब, जो पहिला लॉट आहे महाराष्ट्रामध्ये, तो आपल्या कुडाळ मालवणमध्ये येणार. म्हणजे दुरुस्तीचे पैसे ते येणारच. नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन त्याच्यामध्ये सबस्टेशन. आपल्याकडे सबस्टेशन फक्त 4 पत्रकार मित्रांनो, 10 वर्षांमध्ये फक्त 4 सबस्टेशन. मी खोटं बोलत असेल, तुम्ही स्वतः माहिती काढा. आपण 17ची मागणी केली, 17ची. हे सगळे मी तुम्हाला उठवून दाखवणार. म्हणजे सह्याद्रीच्या काठापासून ते आपल्या समुद्र किनाऱ्यापर्यंत हे सगळं शक्य आहे. पण आपण कधी मागितलं नाही. त्यांना कधी असं वाटलं नाही की कोकणामध्ये हा पण एक मतदारसंघ आहे, इथे पण हे दिलं पाहिजे. आपण ती मागणी करतोय आणि देवाच्या कृपेने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि सन्माननीय फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये ही सगळी कामं आपल्याला करून दे.